देवतायै नमः। ओम श्री विश्वदर्शन देवताय नमः। ओम श्री जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री जय जय रघुवीर समर्थ। सर्व मान्यवर आणि श्रेष्ठ व्यक्तींना माझा आदरपूर्वक सप्रेम नमस्कार। मी कोणी मोठा नाही, मी एक विद्यार्थीच आहे। सगळं करता करविता ईश्वर आहे। आजच्या या निमित्ताने आनंद कुमार सी यांचा हा कार्यक्रम आहे, हा अचानक ठरला। तर आपण आता जो मंत्र म्हणणार आहोत, या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या एका निर्गुण निराकार शक्तीने, एक शक्ती अशी आहे ती दिसणार नाही, त्या शक्तीने एका शक्तीला निर्माण केलं आणि या विश्वाच्या उत्पत्तीचं सांगितलं। तर त्या शक्तीने ही जी विश्वाची उत्पत्ती कशी केली, निर्गुण निराकार देव, तर पहिलं आकाश निर्माण झालं। आकाश किती मोठं याला अंत नाही, वायू निर्माण केल्याला अंत नाही, पाणी निर्माण केल्याला अंत नाही, सूर्यचंद्र आणि निसर्गाचे जे जन्म झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश। ब्रह्मदेवाला उत्पत्तीचं काम दिलं, पालन करणारा विष्णूंना सांगितलं, जन्म मरणे प्रत्येकाला ठेवले। पण जे जे अवतारी पुरुष आहेत त्यांचं मरण त्यांना दिसायचं, आपल्याला दिसत नाही आपलं बरोबर। तर त्याचं उदाहरण म्हणजे मार्कंडेश्वराचं आहे। शंकरांच्या मनात आलं, हे जे मोठे सण असतात, महाशिवरात्र वगैरे, अशा वेळेला योगी लोकांचं भस्म लागतं की अवतारी पुरुष। तर मार्कंडेश्वर हा लहान मुलगा आणि त्याचे वडील मार्कंडेश्वर ते महान तपस्वी होते आणि त्यांनी सांगितलं की आज तुझा मृत्यू हो गया। तर तो म्हणला, मी आता माझी पूजा झाली, आपला आशीर्वाद आहे, देवाच्या काय मनात आहे ते होईल, तर मी आता मंदिराच्या सेवेला जातो। आणि त्यांनी पूजेला सुरुवात केल्यावर शंकरांच्या मनात होता अर्चिता भस्म मार्कंडेश्वराचं घ्यायचं। तर त्यांनी यमराजांना पाठवलं। आता यमराज आल्यावर अवतारी पुरुष, आपलं मरण आपल्याला दिसत नाही पण त्यांना दिसायचं। तर त्या घटकापळामध्ये यमराज आले आणि शंकराची पूजा चालूच होती आणि त्याच्यामध्ये यमराजांना पाहिल्यावर नमस्कार केला आणि विचारलं, यमराज आपण मला न्यायला आलात, पण मला 2 कार्य करायचे। यमराज म्हणले, परत नाही जाता येणार मला, महादेवाचा हुकूम आहे, ते काय मी ऐकणार नाही। असं बरेच वेळ झालं आणि ती घटकापळ त्यांनी फास टाकली। फास समोर पाहिल्यावर त्यांनी पिंडीला मिठी मारली आणि टाहो पडून ओम हरी नमः शिवाय मंत्राला सुरुवात केली। हरी म्हणजे पालन करणारा। टाळपून हात भरल्यावर शंकर ध्यानस्थ बसले होते, त्यांचं आसन हललं, कारण देवाने भाऊ चुकले नाहीत। तर शंकराने एका शक्तीचा हुकूम झाला की याचं आयुष्य वाढवायचं। तर शंकर तिथून निघाले, तिथे प्रगटले, डोक्यावर हात ठेवला आणि यमराजांना राग आला, माझा अपमान आहे, नोकरी करणारा जसा म्हणतो प्रामाणिक मजूर, माझ्या रेकॉर्डला धक्का लागेल, तसं माझा अपमान आहे। तर शंकरांनी सांगितलं, मी जसं तुला आणायला सांगितलं तसं मी सांगतो, परत जा। मला एका शक्तीचा हुकूम झाल्यामुळे मला यावं लागलं आणि मग त्याप्रमाणे यमराज जायला कबूल नाही। मग त्रिशूळ घेतला, मग यमराजांचा रेडा हळूहळू मागे जायला लागला आणि मग याचं आयुष्य 1005 वर्षाचं झालं। म्हणून आपण नेहमी म्हणतो
नेम केला की यम सुद्धा मागे जातो. वाढदिवस करतात मोठ्या आनंदाने, पण 1 वर्ष कमी होतो. हॅपी बर्थडे करतात, तेव्हा अति नेम करू नका, नेम केल्याशिवाय राहू नका. रामदासांनी म्हटले तुमचं कर्तव्य करा, त्याच्यावर प्रेम करा. जी तुमची नोकरी असो, धंदा असो, ते तुम्ही करा. तर ह्या मंत्रामुळे काय होतं की विश्वातल्या सर्व देवतेचं नामस्मरण होतं. ज्याला आपण म्हणतो 33 करोड देवता, त्यांचा आशीर्वाद लागतो. तिथे जात धर्म देश काही येत नाही, कारण प्रत्येक देवाला भोग भोगावे लागले, त्यांची ताकद वेगळी होती. तर या मंत्रामुळे काय होतं, माणसाचा एकाग्र होतो आणि तुमचा नेम येतो पण त्याच्यात येतो. कारण मन चंचल असतं. कोण म्हणतं शंकराची भक्ती करा, कोण म्हणतं दत्ताची करा, कोण म्हणतं मारुतीची करा. तर त्याला उत्तर असं आहे की विश्वातल्या सर्व देवतेचं नाव आम्ही घेतो. झाडाला पाणी घातलं की फांद्याला पानांना जसं पोचतं, दागिने वेगळे सोनं एकच, कुठेतरी श्रद्धा असतेच. तर हा मंत्र मी म्हणतो याप्रमाणे आपण करा. 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. परमार्थाची पहिली पायरी म्हणजे आई वडील, तिथून सुरुवात करायची. ओम श्री मातृदेवताभ्यो नमः. ओम श्री पितृदेवताभ्यो नमः. ओम श्री आचार्य देवताभ्यो नमः. ओम श्री अतिथि देवताभ्यो नमः. ओम श्री जय जय रघुवीर समर्थ. माझ्या निरंतर हृदयातल्या ईश्वरा त्रिभुवनातल्या पवित्र वस्तुती परमेश्वरा, दाही दिशेला असणाऱ्या परमेश्वरा, सर्व जन्मातून सर्व धर्मातून सर्व देशातून 84,000 लक्ष कोटी जन्मातून कोट्यान कोटी त्रिवार साष्टांग नमस्कार. ओम श्री विश्वदर्शन देवतायै नमः. 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 ओम श्री जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री जय जय रघुवीर समर्थ. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. ओम श्री जय महाकाली, जय महालक्ष्मी, जय महासरस्वती, जय महादेवी.
काल भैरव, हरिहरेश्वर, योगेश्वरी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, रेणुका माता की जय. ओम श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः. ओम श्री सत्यविनायक देवताभ्यो नमः. ओम श्री अष्टविनायक देवताभ्यो नमः. ओम श्री सत्य दत्तात्रेय देवताभ्यो नमः. ओम श्री गुरु ब्रह्मा, ओम श्री गुरु विष्णु, ओम श्री गुरुदेव महेश्वरा, ओम श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री विश्व शांती देवाय नमः. 24 तीर्थंकार की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मुद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी जांडो, तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू होता, चला कल्प तरुणसे आरव. चेतना चिंता म्हणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेचे आलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये ओ आवेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दानपसा हो. येणेवरे ज्ञानदेव सुखिया दरा सुखी. ओम श्री विश्वदर्शन देवताय नमः. अभी कहाँ गई है? शिल्पा को बोलो जरा, तो सवाल जवाब दे, जल्दी करें. पिछले यार उसको घबराओ मत, क्या हो जल्दी कर दो जरा. 2-4 सवाल पूछना. हाँ I'm here. Have a seat. बैठिए. याचा अर्थ नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. हाँ. ये रहने दो सर, ये रहने दो. वो वाला मंदिर पीछे वाला गुरु जी का, बस ये वाला, क्योंकि बहुत गर्म होएगी. और ये एसी चालू रहेंगे. वो उधर का सब बंद करो, जो भी फैन है. लाइट नहीं, लाइट आपण आता मंत्र जो म्हणालो, परमार्थाची पहिली पायरी म्हणजे आई वडील, ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहिलं. त्यांचं ऋण कधी फिटत, कारण गुरु एकच विद्या शिकवतो, आई वडील अनेक विद्या शिकवतो. तिथे काही स्वार्थ नसतो. स्वार्थ एक असतो, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. तर आपण पहिल्यांदा काय म्हणालो, ओम श्री मातृदेवताभ्यो नमः, ओम श्री पितृदेवताभ्यो नमः. मी सगळ्या मात्या पित्यांचा आशीर्वाद. ओम श्री आचार्य देवताभ्यो नमः, सगळ्या गुरूंचा आशीर्वाद. ओम श्री अतिथी देवताभ्यो नमः, देव कुठल्या रूपाने. नंतर आपण काय म्हणालो, माझ्या निरंतर हृदयातल्या ईश्वरा. देव सगळ्यांच्या हृदयात आहे, शत्रूच्या पण आहे. त्रिभुवनातल्या पवित्र वस्तूतील परमेश्वरा, देव पवित्र आहे. त्रिभुवन जे आहे ते जे पवित्र ठिकाणी, तिथे तुला आम्ही पाहतो. दाही दिशेला असणाऱ्या परमेश्वरा, तू दाही दिशेला. सर्व जन्मातून हे सगळे जन्माले, मागचे पुढचे कुठचाही चांगला येऊ दे, या सर्व जन्मातून
84,000 लक्ष कोटी जन्मातून, म्हणजे मागचे पुढचे सगळे जन्म पुढचे चांगले येऊ दे, कोट्यान कोटी त्रिवार साष्टांग नमस्कार. नेहमी दक्षिणेकडे डोकं करून साष्टांग नमस्कार घालावा, कारण मृत्यू फसवतो. दक्षिणेकडून यमराज येतात. रोज 11 नमस्कार सकाळी संध्याकाळी घातले ते शरीराला व्यायाम मिळतो ना, आशीर्वाद मिळतो. नंतर कुठले व्यसन करायचं नाही माणसाने. सिगरेट नाही, दारू नाही, मांसाहार नाही, पानपराग नाही, काय नाही, सगळे शापित आहे. अर्थ सांगायला फार वेळ लागेल, पण थोडक्यात सांगितलं कुठले व्यसन करू नये. आणि मान अपमान मानू नये कुठे. प्रत्येक क्षेत्रात त्या माणसाने एकमेकांना सहकार्य द्यावं. अपमानाच्या पायऱ्या चढल्याशिवाय मान मिळत नाही. आणि सहकार्य दिलं, दुसरीकडे चांगलं पाहिलं की देव आपल्याकडे पाहतो. आपल्यातून जेवढं चांगलं होता येईल तेवढं करावं. तर या एका मंत्रामुळे विश्वातल्या सर्व देवदेवतेचं नामस्मरण होतं. आणि हा मंत्र आपण श्रद्धेने करा, हे तुमच्या कर्मातले भोग 80% कमी होते. ज्योतिषशास्त्र म्हणजे एक मार्गदर्शन आहे. हाती नादी लागू नये. पण कुंडल्या फसव्या पण असतात. राजाची कुंडली असेल भिकारीची कुंडली राज असतो. मला मगाशी कोणीतरी विचारलं तर मंगळाचा दोष असतो का? कुंडलीला मंगळ आहे, त्याचं उदाहरण मी नेहमी सांगतोय. एक 90 वर्षाचे गृहस्थ आणि बायको 87 वर्षाची. त्यांचा 4था नातू कॉलेजला, मुलगा नव्हे नातू. आणि ते कागदपत्र काढताना बायकोची कुंडली मिळाली आणि त्यात मंगळ निघाला. ते रात्री आले काठी टेकीत, म्हणजे महाराज बायकोला मंगळ निघाला, काय करू? मी म्हटलं घटस्फोट घ्या आता. म्हणजे यांचं 90 वर्षाचं वय, बायकोचं 87. तो कुठे गेला मंगळाचा दोष? मग ते जुन्या घरीच थांबले, नवीन घरी गेले. म्हणजे अशा फसव्या सांगायचं म्हणजे त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1910 आणि बायकोचा 12 जून 1912. हे किती वर्ष झाली बा? आता जरी 100 वर्ष होऊन गेली, पण ते 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. असं झालं. तेव्हा काय असतं की माणसाने चांगलं करावं आणि एकमेकांना साथ द्यावी. आणि पूर्वीचे नेते मंडळी कसे कार्य करत होते की आता मी 5 वर्ष, आता तुला 5 वर्ष संधी. आता काही बोलताच येत नाही त्याविषयी, आणि वेळ आपल्याला फार झालाय. आता आनंद कुमार हे सुरुवात करतील सेवेला. आनंद कुमारजी ओम श्री विश्वदर्शन देवता आहे ना. आणि हा मंत्र आनंद कुमार गाण्यामध्ये चांगला म्हणतील. त्यांनी काय काहीच ना. मी काही प्रश्न विचारते. मला एक सांगा, तुम्हाला साक्षात्कार कधी झाला? काही तुला विश्वदर्शन आता असे सांगायला फार वेळ लागेल, थोडक्यात सांगतो. माझं शिक्षण मराठी पहिली झाली आणि योग असा आला माझ्या नशिबाचा. शाळा सुटल्यावर असा एक जुनाट ग्रंथ मिळाला. तुम्ही पाहिलं सहज तर रामाची कुंडली, कृष्णाची कुंडली, ती अजूनही मला माहिती आहे. तोच माझा गुण. पण गुरुशिव विद्या नसते. देवालाही गुरु करावे लागले. संदीपनी गुरु कृष्णाने केले. जो जो भेटेल चांगलं ज्ञान मिळतो गुरु समजायचं. आणि मग मला इतकं त्याचं व्यसन लागलं की काही लोकांचं सांगितलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ज्ञानबा तुकाराम भजन आहे, आयुष्यात पुढे गेला की तिथं मागे काही घडलं बघत. तर ते पाहताना एक जोशी शिपाई भेटले आणि रेवणीतले भूमी तलाठी भेटले.
आणि असंच मी ते पाहिल्यावर त्या ग्रहाप्रमाणे सांगितलं की म्हटलं देव करणारे मी काही नाही, मी विद्यार्थीच आहे. तर मे महिन्यात त्या दोघींची लग्न होती आणि नशीब असं की मे महिन्यात 15 तारखेला दोघींची लग्न एका दिवशी झाली. मग त्यांनी ती माझी प्रसिद्धी केली. मग अवलकापूर नावलाय डेप्युटी कलेक्टरला म्हणजे असं करत करत ती माहिती झाली. मग कमिशनर भेटले आणि त्यांना विशेष म्हणजे ज्योतिषाचा नाद होता. हर्षल नितीन जास्त जायचे. तरी ते भेटले तरी मी सांगायचं भूमी तलाठ्याने बोला, त्यांच्यामुळे रेव्हन्यू खातं माहिती झालं. नंतर जोशी शिपाई IGP भेटले तरी जोशी शिपायांना बोल. अशापैकी ती सुरुवात झाली. आणि नंतर 18 तर हे पुण्याला जे मंदिर आहे विठ्ठलाचं विष्णूचं रूप, तुम्ही कधी जा की त्या देवाचं दर्शन केलं. मंदिर अगदी लहान आहे, वाटणार सुद्धा नाही पुन्हा. तर त्या मूर्तीमध्ये 18 ऑगस्ट 1945 संध्याकाळी 7 वाजता मी असं बसलो असताना त्याच्यातून विठ्ठल आणि विष्णू दिसले. कमरेवर हा चंकचक्र. नंतर तिरुपती बालाजी, द्वारकाधीश श्रीनाथजी. देवाचा 1 सेकंद मिळणं मुश्किल असतं, तसा देवाचा 1 सेकंद 12 वर्षांनी मिळतो. देवाला इतकं कुठे वेळ असतो. आणि त्याच्यानंतर 18 ऑगस्ट 1952 साली पुण्याला थोरात आहे वसंत थोरात, मी त्याचे वडील इथे घेऊन जायचे. तर ते पण असे त्यागी वृत्तीचे असायचे. मग आणि सर्व धर्माचे गुरु भेटले, ख्रिश्चन, मुसलमान, सिंधी, पंजाबी, जैन धर्माचे. आनंद स्वामी नगरचे जे जैन धर्माचे गुरु आनंद स्वामी, आनंद ऋषी ते भेटले. आणि मग एकत्र ते यायचे आणि मग मला सांगायचे की तुला दिसेल. आणि मग जसं तुम्ही टीव्हीवर रामायण महाभारत पाहता, जसे फिल्म मिनिटाला 90 फूट जाते, तसं त्यांनी ते कांजन तयार केले. जी जी देवाची स्थानं आहेत, वड, पिंपळ, औदुंबर, क्षमी, आणि त्याच्यावर ते अंजन तयार केलं. आणि ते तिथे प्रार्थना करायची मंदिराच्या तिथे जाऊन, आपलं झाडांच्या तिथे जाऊन. आणि त्या धलप्या सुद्धा सहज पडलेल्या घ्यायच्या, त्याच्यातून ते अंजन तयार केलं. म्हणजे त्यांनी ते काहीतरी असं तयार केलं होतं आणि ते त्या इथे असं लावून ठेवलं एका बाजूला, म्हणजे समोर. तर ते म्हणले इथे थांब. आणि मी पाहत राहिल्यावर मग तो संध्याकाळी 7 वाजता योगाला ध्वनी यायला लागल्या. म्हणजे मोठाच चमत्कार आहे हा, माझी लायकी पण नाही म्हटले काय. आणि मग त्याची सगळी माहिती, जसं रामायण महाभारत आपण सांगतो तसं विश्वाची, आता तुम्हाला सांगितलं उत्पत्ती कशी झाली, आकाश, वायू, अग्नी, भूमी. आणि नंतर मग पिंपळाच्या पानावर कृष्णाने जन्म घेतलाय. तसे अनेक जन्म आहेत. 33 कोटी देवांचा सांगाल तर वेळच पडणार नाही, पण अशा दृष्टीने यायचे. तर अशा दृष्टी हा पहिल्यांदा हे 5 दैवत दिसले. हो, विठ्ठल, विष्णू, तिरुपती बालाजी, द्वारकाधीश, श्रीनाथ. ते 1 सेकंद फक्त. आणि मग त्याचं मला वेळ लागले. ग्रहाचं आणि देवाचं व्यसन आहे मला. गावाला गाणाऱ्याला जशी ताण मारल्याशिवाय बरं वाटत नाही, तसं मला त्याचं व्यसन आहे ग्रह पाहिल्याशिवाय. म्हणून आता जरी घ्यायचं काम होतं तरी म्हटलं 2 मिनिटं त्यांची कुंडली बघू. ते बराच वेळ थांबलेले आहेत. खरी आहे का खोटी आहे ते कळालं. आता आपण पाहिलं तर असं ते देव करणारा असतो. आणि सगळ्यांना देवाने ज्ञान दिलंय. ज्ञान द्यावं घ्यावं असं आहे. प्रत्येकाला ज्ञान आहेच. कोणाच्या नांगीत विषय कोणाच्या तोंडात आहे असं पैकी आहे. लहान मुलाकडून सुद्धा ज्ञान घ्यावं असे. तर अशा दृष्टीने तो तर ते मी कसं काय सांगणार. नाही सभ्यचर्य काय होते ना, असे मोठमोठे योगी पण आहेत सांगणारे. नाही आहेत
ईश्वर भेटली. 13 ईश्वराने ठेवले नाही जगात, असं काही म्हणता येत नाही. जगात अहंकार कोणी करू नये. आणि तुम्हाला पुनर्जन्म होतो काय म्हणतात? पुनर्जन्म होत असतात, म्हणजे त्या माणसाच्या कर्माप्रमाणे जन्म असतात. जे जे जन्म आहेत, मनुष्य जन्म